मित्रो, आजच्या भागामध्ये आपण आपल्या भावना, आपल्या कल्पना, आपले विचार व्यक्त करणं का गरजेचं असते आणि यातून मानसिक समाधान मिळते, या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. आणि या संदर्भानं कॅथार्सिसचा सिद्धांत, विरेचन हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. कारण मनात ज्या काही भावना, विचार, कल्पना हे साठलेले असतात, त्या व्यक्त होणं मानसिक समाधान, मानसिक सुखासाठी आवश्यक असते. आणि मग कॅथार्सिसचा सिद्धांत सांगतो की आपल्या ज्या काही भावना आहेत, आपले जे काही विचार आहेत, आपण ते व्यक्त केले पाहिजे. आणि मग हे व्यक्त करताना आपल्याला मात्र सवय लागता कामा नये याची पण काळजी घेतली पाहिजे. केवळ मला रडलं की बरं वाटते म्हणून रडण्याची सवय लागली, मग तुम्हाला ती सवय घातक ठरू शकते. म्हणून या गोष्टीचा, कॅथार्सिस सिद्धांताचा उपयोग एका मर्यादित प्रमाणात करणं गरजेचं असतं. कॅथार्सिसच्या सिद्धांताबद्दल मनाचं शुद्धीकरण म्हणजे कॅथार्सिसचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. मनाचा जुलाब म्हणजे कॅथार्सिसचा सिद्धांत असं म्हटलेलं आहे. मनाचा जुलाब जे शरीरामधलं नको ते घटक गेलेले आहेत, ॲसिडिटी आहे, पित्त, नको तो पदार्थ गेलेला आहे पोटामध्ये, तर तो मनातला पदार्थ, मग पोटातला पदार्थ जसा काढणं गरजेचं आहे, तसा मनातला पदार्थ काय असतो, असा काय मनात पदार्थ जात नाही. मनात जातात ते नको ते विचार, नको ते भावना, नको त्या कल्पना, आणि त्या साठून बसतात, चित्तात साठवल्या जातात त्या. आणि मग जे साठवलं जातं ते आठवतं. जे साठवलेलं आपल्याला त्रास देते. एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग, द्वेष, मत्सर, त्याच्याबद्दलचं आपल्या मनात असणारं भय जेव्हा मनात साठवते, तेव्हा ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आली किंवा ती तुम्हाला दिसली तरी तुमच्या शारीरिक आणि मानसिक हालचाली बदलतात. मग अशा वेळी कॅथार्सिसच्या सिद्धांताचा उपयोग करून त्या व्यक्तीबद्दलचं जे काय ती व्यक्ती दिसलं की तुमचं जे शरीर आणि मन हलायला लागलंय, थरथर करायला लागलंय, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी कॅथार्सिसचा सिद्धांत काय सांगतो तुम्हाला, तर त्याच्याबद्दलचा राग व्यक्त करा, त्याच्याबद्दलच्या काय जे वाटते ते व्यक्त करा, पण ते त्याच्या समोर नाही. कारण समोरामधून हिंसा होण्याची पण शक्यता असते. त्याच्यातून बेकायदेशीर बोलणं पण होऊ शकते. त्याच्यातून वाद वाढून, भांडणं वाढून, मारामाऱ्या वाढून खून होण्याची पण शक्यता असते. मग यातून समुपदेशक काय सांगतात, तर ते सांगतात की त्या व्यक्तीचा माघाऱ्या, त्या व्यक्तीबद्दल जे काय वाटेल ते लिहून काढा. रूममध्ये एकट्या त्याच्याबद्दल वाटेल ते बोलून टाका एखाद्या, तर तुम्हाला शांत वाटेल. एखाद्या व्यक्तीजवळ बोललं तर एक तोटा असा असतो की तो त्याला सांगू शकतो, ही भीती पण तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. आता तुम्हाला माहिती आहे की जे काय आहे ते बाबांना सांगा, असं ओम शांती परिवारामध्ये सांगितलं जातं. तर त्या ठिकाणी काय आहे ते तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो. हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय म्हणून तुम्ही कुठे नावं वगैरे वाचलं असाल, त्या ठिकाणी काय सांगितलं जातं, बाबा का कमरा म्हणजे ते एक त्या ठिकाणी ज्यांना
परम पिता मानलं जाते, त्यांच्या समोर त्या कमऱ्यामध्ये म्हणजे त्या रूममध्ये जाऊन बसा असं सांगितलं जाते आणि तुमच्या मनात आहे ते बाबांना सांगा. शिवबाबा असं त्यांना म्हणतात. आणि मग आता तुम्ही म्हणाल की काही सांगितल्यानं त्या मूर्तीला सांगितल्यानंतर की काही हलकं होणार आहे का? प्रत्यक्ष जीवनातलं दुःख दूर होणार आहे का? प्रत्यक्ष जीवनातलं दुःख दूर होणार नाही, फक्त ते मनातलं दुःख दूर होतं. मनात जे चाललंय ते दूर होते. आहे परिस्थिती तीच राहते, पण मनस्थिती बदलते आणि मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलण्याचं बळ येते. त्यामुळं तो प्रयोग सांग. मग तू जाऊन ती व्यक्ती ज्याच्या मनात खूप भावना साठलेल्या आहेत, खूप विचार साठलेले आहेत, खूप काय जे काय वाटते ते तिथं सांगतात. आणि मग सांगता सांगता त्यांना रडू पण येते. सांगितल्यानंतर जे सांगून मोकळं झाल्यासारखं वाटतं. एकदा एक अनुभव म्हणजे मी ऐकलेला, एक महिला त्या ठिकाणी आली ओमशांतीच्या सेंटरला आणि ती त्या बहिणजीला सांगत होती की असं असं मला प्रॉब्लेम आहे. ते त्यांनी सांगितलं की हो मला सांगा, ठीकच आहे, पण हे सगळं बाबांना सांगा, शिवबाबांना सांगा, तुम्हाला खूप छान वाटेल. आता वैज्ञानिक दृष्टिकोनानं विचार करणारा माणूस किंवा बुद्धिनिष्ठ माणूस, तर्कनिष्ठ माणूस याबद्दल काय म्हणू शकतो? अरे सांगितल्यानं गोष्टी थोड्या दूर होतात असं म्हणू शकतो. आणि म्हणण्यातही तथ्य आहेच. पण इथं काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. मग ती व्यक्ती त्या मूर्ती ज्या ठिकाणी शिवबाबाची आहे त्या रूममध्ये एकटी बसली घंटाभर. त्यानंतर ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिनं सांगितलेला अनुभव की ती म्हणाली की मला खूप छान वाटते, आता मला प्रसन्न वाटते, मला मनातलं सगळं बाहेर आलेलं आहे, खूप छान वाटते. म्हणून मनाचा जुलाब असा शब्दप्रयोग वापरलेला आहे कॅथार्सिसला. मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की त्याच ठिकाणी तुम्ही जावं का जाऊ नये हा तुमचा वैयक्तिक विषय आहे, परंतु अशा पद्धतीचा हा जो प्रयोग सांगितला जातो हा प्रयोग काही अंधश्रद्धा नाही, हा कॅथार्सिसचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत अनेक वर्षापासून वापरला जातो या जगामध्ये. आणि तुम्हाला समुपदेशक सुद्धा काउन्सिलिंग करणारे जे असतात ते सुद्धा तुमचं जे काही म्हणणं आहे ते सांगा. काही देशामध्ये माणसं ठेवले आहेत की आपलं म्हणणं ऐकून घ्या, मग ते ऐकून त्याच्यासमोर जे काही सांगायचे सांगतात, त्याला पैसे देतात आणि तो निघून जातो. आता सिग्मंड फ्राईड या संदर्भात काय म्हणते? सिग्मंड फ्राईड म्हणते की राग, दुःख, भीती, ज्या काही वासना आहे, भावना जर मनात दाबून ठेवल्या तर मानसिक ताण, चिंता, हिस्टेरिया यासारखे आजार होतात. आणि असे म्हणजे मानसिक आजार होतात हे थोडक्यात लक्षात ठेवा. मग त्या जे काही दडपून ठेवलेलं आहे त्या योग्य मार्गाने बाहेर काढणं अतिशय गरजेचं आहे. मग बोलून, रडून, ओरडून, लिहून यातून तणाव दूर होतो. आता यामध्ये ओशोच्या तत्वज्ञानामध्ये भगवान रजनीश ओशो हे तुम्ही ऐकलेलं आहे. त्यांचे काही सेंटर आहेत. नांदेडला आहे, जवळपास अनेक सिटीमध्ये आहे, तुम्हाला औरंगाबादला आहे, पुण्याला आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं ते तिथे सुद्धा कॅथार्सिसच्या सिद्धांताचा कसा उपयोग केला जातो. तिथे ध्यानाचे प्रयोग म्हणून वेगवेगळे सांगतात.
ओशोजींनी जे सांगितलेले आहेत ते, त्या एका ध्यानाच्या प्रयोगामध्ये तिथं हसू आलं तर हसा, रडू आलं तर रडा. ते ध्यानाचा प्रयोग शिकवताना ते सांगतात. मग ओरडू आलं तर ओरडा, चिडा, किंचाळा वाटत तर किंचाळा, पाय आपटावे वाटेल तर आपटा, असं सांगितलं जातं. आता यातून त्यांची याबद्दल काय की ते मनात जे काही साठलेलं आहे ते बाहेर आलं पाहिजे, हा त्यामागची भूमिका आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, जातेवरच्या ओव्या जेव्हा महिला गाते, तर भावाबद्दल, बहिणीबद्दल, माहेराबद्दल, माहेरच्या शेताची आठवण येते तिला, ते शेतातले बैला, गाई, वासरांची आठवण येते जेव्हा. हे आजचा विषय नाही, पुराण काळापासूनचा हा विषय सांगितला जातो. तर त्या काळामध्ये महिलांना माहेरी लवकर जाता येत नसे. सासू सासरे, काही धीर, ननंदा, भावजयांचाही काही जाच असायचा पूर्वी. तिला मग भावाबद्दल काही बोला वाटायचं, बहिणीबद्दल काही सांगा वाटायचं, आईबद्दल, वडिलाबद्दल. मग मी म्हटलं ना, जे तिचे भावविश्व, तिच्या गावाबद्दल म्हणजेच माहेराबद्दल मनातले भाव ती जात्यावरच्या ओव्या गाताना व्यक्त करायचे, तिला शांत वाटायचं. म्हणून मनात कोंडलेला धूर डोळ्यावाटे बाहेर जर पडला नाही, म्हणजे अश्रू वाटे या अर्थाने, नाहीतर तोच धूर आपलं काळीच काळ करत असतो. जसं एखाद्या धूर वर सोडला जातो बा, नाही तर घर काळं होतं. तसं पण असं याचा अर्थ असा नाही की आपल्या भावना व्यक्त करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी या कॅथार्सिसच्या सिद्धांतामध्ये घेतली. रडून, हसून, बोलून भावना व्यक्त केल्या तर एक प्रकारचे भावनिक कॅथार्सिस आहे. धोका एवढाच असू शकतो पण ती सवय लागू नये, मी अगोदरही सांगितलेलं आहे. आता बघा, एका कवयित्रीनं असं म्हटलं की मी जर कवयित्री झाली नसते, मी जर कविता लिहिल्याच नसत्या, माझ्या मनातल्या भावना, कल्पना, विचार मी जर व्यक्त केले नसते, तर मी वेडी झाली असते. त्यातून मग तुम्हाला या ठिकाणी एक संधी आहे की तुमच्या मनात आलेले विचार, भावना, कल्पना तुम्ही लिहून टाका. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय वाटते, हे सगळं लिहून काढा. आता तुम्ही म्हणसाल की वाटल्यानंतर काय फरक पडतोय? ह्या पहा, फक्त आपण जहाजामध्ये पाणी येऊ नये म्हणून काळजी घ्यायची असते. पाणी, समुद्रातलं पाणी आपण दूर करू शकणार नाही, पण समुद्रातलं पाणी जहाजात येऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. कारण समुद्रातलं पाणी जहाजात तर जहाज बुडतं. म्हणून या तुम्हाला वाटणारी नकारात्मक परिस्थिती, नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक जे काही घटक आहेत ते बाहेर राहणार आहेत. ते जर आत डोक्यात येऊन बसले तर तुमच्या डोक्याचा उकिरडा होतो, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. लक्षात आलं? मग ते डोक्यात येऊ देऊ नका. म्हणून एका व्यक्तीचा अपघात झाला होता आणि अपघात झाल्यानंतर त्याला बघायला अनेक जण आले. तेव्हा एका व्यक्ती म्हणाला की तुम्हाला तर हसून बोलायला लागलात लगे. त्यानं म्हणला वेदना आहे म्हणला, परंतु वेदना इथं पायाला वेदना आहे, मेंदूत अजून वेदना येऊ दिलो नाही म्हणलं. सांगायचा हेतू आहे की तुमच्या जे काय आहे बाहेर राहील, त्याच्यावर उपचार करता येईल, पण ते मनात येऊ नये. जहाज हे पाण्यात असल्यानं बुडत नाही, जेव्हा जहाजात पाणी येतं तेव्हा बुडते. म्हणून तुम्हाला जे काही वाटतं ते लिहून काढा. हा एक बघा, किंवा काही समाजावर अन्याय व्हायला असं वाटते तेव्हा ते मग आंदोलन, मोर्चे काढतात. तेव्हा ते छान वाटतं, लोकांना बरं वाटतं, आपण आपल्या काय म्हणणं आहे ते व्यक्त केलं आहे. आता काही आधुनिक तत्वज्ञ किंवा अनेकांचं मत असं आहे की या भावना काढणे पुरेसे नाही,
तर काय केलं पाहिजे मग? तर आपल्या विचारात बदल केला पाहिजे, आपल्या कृतीत बदल केला पाहिजे. जे काही समस्या आहे, प्रश्न आहे, अडचण आहे, ते सोडवण्यासाठी योग्य मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे. हा कॅथार्सिसचा सिद्धांत भावनिक पातळीवरचा थोड्या हे एक प्रकारची मलमपट्टी आहे. हे काही रोगाचं निर्मूलन नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून या आता बघा, पण याचं आता तुमचं घर रोज तुम्ही स्वच्छ करता. एक दिवस रूम स्वच्छ केली म्हणजे तो उपाय आहे का स्वच्छ एक दिवस करणं? हा एकच दिवसाचा उपाय आहे. दुसऱ्या दिवशी कचराच होणार. तसं तुमच्या तर ज्या कारणाने कचरा व्हायला लागलेला आहे ते कारण दूर करावे लागतील, पण तितक्या दिवस तरी झाडावं लागते. तसं जीवनामधल्या रोजच्या विचार, भावना, कल्पनेचे जे ताण येतात ते ताण दूर करणं गरजेचे आहे. त्यासाठी अधूनमधून तुम्हाला खेळ खेळण्यामध्ये सुद्धा कोणाबद्दल जर राग आहे, जेव्हा बॉलर बॉलिंग करून टाकतो तो राग व्यक्त होतो, म्हणजे हे व्यक्त होत असते. वेगवेगळ्या काही ठिकाणी तर आता रूम्स झालेले आहेत, क्राईंग रूम, म्हणजे रडण्यासाठी रूम. तिथं जा, रडा, बाहेर या, पैसे द्या. लक्षात आलं? तर म्युझिकवर डॅन्स करणं हे सुद्धा एक कॅथार्सिसच आहे, विरेचनच आहे. म्हणून एखादं डॅन्स करा घरामध्ये. अरिस्टॉटलच्या सिद्धांतानुसार की नायकांचं दुःख पाहून तुम्ही जेव्हा रडता तो एक कॅथार्सिसच असतं, म्हणजे भावनिक विरेचन असतं. म्हणून दुःखाचे चित्रपट बघितल्यानंतर जेव्हा आपल्याला रडू येतं, रडलं की जरा शांत वाटतं. काही जण मग विरह झाला की विरहाचे गाणे ऐकतात, रडतात, आणि तेव्हा त्यांना थोडं बरं वाटतं. पण ती हॅबिट मी तुम्हाला आधीच सांगितली, हॅबिट लागता कामा नये. तर हे बोलून मित्रासोबत, समुपदेशकासोबत हा एक सेवा आहे. तुम्ही सेवा क्षेत्रामध्ये सेवा केली तर सुद्धा एक प्रकारचे तुमच्या मनातली एक सुप्त अशी इच्छा असते की आपल्या मनामध्ये काहीतरी बनावं, आपली कोणीतरी दखल घ्यावं. ही दखल एका ठिकाणी मिळत नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी पर्याय, म्हणून सेवेचे क्षेत्र निवडा, आणि सेवेचे क्षेत्र निवडून मग त्या ठिकाणी सन्मान मिळावा ही जी भावना आहे, तर ही सन्मान मिळावा ही भावना तुम्हाला या सेवेच्या माध्यमातून मिळू शकते. तर मित्रो, आता हे सन्मान, आत्मसन्मान, या सगळ्या गोष्टी, सन्मान तुमच्या हातात नाही समाजाकडून मिळणार आहे एखाद्या वेळेस, पण आत्मसन्मान तुमच्या हातात आहे. हा आत्मसन्मान तुम्हाला कसा प्राप्त होतो? आत्मिक समाधान कसं प्राप्त होते? आत्मिक सुख कसं प्राप्त होते? आत्मविश्वास कसा निर्माण होतो? त्यासाठी स्वतःवर काय काम केलं पाहिजे? तर आत्मसन्मान, आत्मप्रतिष्ठा, आत्मसमाधान, आत्मविश्वास, आत्मसंतुष्टता, असे जे प्रयोग आहेत, हे शब्द आहेत, शब्दप्रयोग केले जातात. तर आपण पुढच्या भागामध्ये या आत्मसन्मानात प्राप्त करण्यासाठी, स्वतःच्या नजरेत बेस्ट असण्यासाठी काय करणं गरजेचं आहे या संदर्भात पुढच्या भागात बोलूया. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर इतरांना पाठवून सहकार्य करा. धन्यवाद.